या जगात जन्माला येऊन त्यांना 1 महिनाही झाला नव्हता. त्यांच्या आई बापानं त्यांना नीट कुशीतही घेतलं नव्हतं. आजी आजोबांनी त्यांचे चेहरेही नीट बघितले नव्हते. घरात पाळणा सजला होता जो त्यांची वाट बघत होता. पण त्या पाळण्यात पोहोचण्या अगोदरच 3 नवजात बालकं आगीच्या ज्वाळांमध्ये जिवंत होरपळून या जगातून निघून गेली. आयुष्याचा श्वास बळकट करायला त्यांना जिथं ठेवलं होतं ना, त्याच हॉस्पिटलमध्ये त्यांच्या नशिबी भयंकर मरण आलं. घटना घडली अमरावतीतल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये. सोमवारी पहाटे 4:30च्या सुमारास अमरावतीच्या डफरीन हॉस्पिटलमध्ये अचानक मोठा आवाज ऐकू आला. कुणाला काही कळायच्या आतच त्या रुग्णालयाच्या इमारतीमधून आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. सगळेजण इमारतीकडे धावले, पण आग एवढी मोठी होती की कुणालाच काही कळत नव्हतं. सगळीकडे फक्त धूर दिसत होता. ड्युटीवरचे डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचारी फक्त त्या धुरामधून आपल्या हातात बाळं घेऊन बाहेर येत होते. कारण जिथं आग लागली तो NICU कक्ष होता. लहान मुलांसाठीचा अतिदक्षता विभाग. त्यातही 3 वेगवेगळे कक्ष होते. सगळ्या विभागांमध्ये मिळून 39 बाळं उपचार घेत होती. एका कक्षामध्ये 12 बालकं होती. ती सगळी नुकतीच जन्माला आलेली बालकं होती. कुणी 9 महिने पूर्ण होण्याआधीच जन्माला आलं होतं. कुणाचं वजन कमी होतं तर कुणाला आणखी काही त्रास होता. त्यातला एक मुलगा अत्यवस्थ होता, म्हणून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. त्याच्या बाजूला 9 मुलं वॉर्मरवर ठेवली होती. वॉर्मर म्हणजे अत्यंत छोटा बेड असतो ज्याला काही उपकरणं जोडलेली असतात आणि या वॉर्मरमध्ये नवजात बालकाला ठेवलं की त्याला ऊब देता येते. अचानकपणे ज्या बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं तिथं मोठा आवाज झाला. त्यानंतर मोठी आग लागली. सगळीकडे धूर पसरायला लागला. एका कक्षात लागलेली आग काही सेकंदात इतर 2 कक्षांमध्ये पसरली. वॉर्डमधल्या नर्सेस आणि डॉक्टरांनी पटापट बाळं बाहेर काढायला सुरुवात केली. अनेक बाळांना वेगवेगळ्या उपकरणांच्या वेगवेगळ्या नळ्या जोडलेल्या होत्या, त्यामुळे त्यांना त्या अंधारातून धुरातून सहज बाहेर काढणं शक्यच नव्हतं. पण तरीही या सगळ्यांनी शक्य ते प्रत्येक प्रयत्न केले आणि 39 पैकी 36 बाळं सुखरूपपणे बाहेर काढली. पण त्या व्हेंटिलेटरवरचं बाळ आणि त्याच्या बाजूची वॉर्मरमधली 2 बाळं यांना बाहेर काढताच आलं नाही. आग थंड झाल्यावर जे दिसलं ते दृश्य भयावह होतं. अनेक उपकरणं जवळपास वितळून गेली होती. ही सगळी उपकरणं नवी कोरी होती. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात या विभागाचं उद्घाटन झालं होतं आणि त्यानंतर अवघ्या वर्षभराच्या आत ही दुर्घटना घडली. याचा अर्थ एकतर या रुग्णालयातली इलेक्ट्रिक यंत्रणा सुस्थितीत नव्हती किंवा या उपकरणांची देखभाल नीट केली गेली नव्हती. पण एक गोष्ट पक्की आहे की आग लागल्यानंतर रुग्णालयातील अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित होऊच शकली नाही. आता ती का झाली नाही याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. पण सरकारनं काय उत्तर दिलं तेही ऐका. घडलेली घटना दुर्दैवी आहे. 3 बालकांचा मृत्यू झालाय. या घटनेसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई होईल. सर्व बालकांच्या उपचारांचा खर्च सरकार करेल. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत दिली जाईल. अशा कुठल्याही घटनेनंतर आता आपल्याला तोंडपाठ झालेली माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या घटनेनंतरही दिली. पण आग लागल्यानंतर 12 तास उलटून गेल्यावर सुद्धा ही आग का लागली? रुग्णालयात फायर ऑडिट झालं होतं का? या रुग्णालयातली अग्निशामक यंत्रणा काम करत होती का? या साध्या प्रश्नांची उत्तरं ना आरोग्यमंत्र्यांनी दिलीत ना मुख्यमंत्र्यांनी दिलीत. ज्या रुग्णालयामध्ये ही आग लागली त्या रुग्णालयाच्या इतिहासात जरा डोकावून बघितलं ना तर आपण काय कर्मदरिद्री आहोत याची जाणीव होते. 1880च्या सुमारास इंग्लंडमधून लेडी डफरीन नावाची एक बाई भारताच्या दिशेनं निघाली होती. डफरीन ही तेव्हाच्या भारतातल्या ब्रिटिश व्हॉइसरॉयची पत्नी होती. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया आणि डफरीन यांचे घनिष्ठ संबंध होते. राणी व्हिक्टोरियानं डफरीनला सांगितलं, भारतामध्ये जात आहेस तर एका गोष्टीकडे लक्ष दे, तिथल्या बायका आणि मुलांच्या आरोग्यासाठी काहीतरी कर. डफरीननं ते लक्षात ठेवलं. ती भारतात आली आणि महिलांच्या रुग्णालयांसाठी काम करू लागली. तिनं डफरीन फंड सुरू केला आणि त्यातून रुग्णालय आणि दवाखाने बांधू लागले. कलकत्ता, पटियाला, मेरठ, कराची अशा देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी तिनं महिलांसाठी रुग्णालया बांधली. लेडी डफरीननं सगळ्या देशामध्ये 41 संपूर्ण मोठी रुग्णालयं आणि 200 पेक्षा जास्त दवाखाने वॉर्ड्स तयार केले. त्या 41 रुग्णालयांमधलं एक रुग्णालय म्हणजे महाराष्ट्रातल्या अमरावतीचं हे डफरीन रुग्णालय, महिलांसाठी आणि बालकांसाठीचं रुग्णालय. 1888 मध्ये डफरीननं 4 एकर जागेमध्ये हे रुग्णालय बांधायला सुरुवात केली. 1895ला रुग्णालय बांधून तयार झालं. पुढची 41 वर्ष विदर्भातल्या अनेक महिलांसाठी हे रुग्णालय जणू जीवनदान होतं. पण हळूहळू हे रुग्णालयही लहान पडू लागलं. मग 1933ला तेव्हाच्या नगरपालिकेनं या रुग्णालयाला आत्ता असलेली 20 एकरची जागा दिली. आधीची असलेली 4 एकरची जागा विकून काही पैसे आले. हैदराबादच्या निजामानं 20,000 रुपये दिले. सरकारनं थोडे पैसे दिले. नगरपालिकेनं थोडे पैसे दिले. असं मिळून 2.5-3 लाख रुपयांमध्ये हे रुग्णालय उभं राहिलं आणि 1939ला
ते नवं स्वतंत्र हॉस्पिटल झालं. देश स्वतंत्र झाला, मग हे सरकारी रुग्णालय झालं. 135 वर्षांपेक्षा मोठा इतिहास असलेल्या या डफरीन रुग्णालयानं लाखो बायकांचे आणि मुलांचे जीव आजपर्यंत वाचवले. पण आज त्याच रुग्णालयामध्ये डोळेही न उघडलेली 3 मुलं होरपळून गेली. पूर्वजांनी पै पै गोळा करून या वास्तू आणि या संस्था आपल्यासाठी मोठ्या कष्टानं उभा केल्या. पण आज जनतेचे करोडो रुपये खर्च करूनही त्या आपल्याला धड ठेवता येत नसतील तर मग आपण कर्मदरिद्रीच ना. बरं, रुग्णालयामध्ये आग लागून पेशंट दगावल्याची ही काही पहिली घटना नाहीये. विदर्भातल्याच भंडारामध्ये 2021 साली नवजात बालकांच्या कक्षालाच आग लागली होती. वॉर्डमध्ये 17 मुलं होती, 7 मुलं दगावली. तेव्हाच सरकारनं एक राज्यस्तरीय कमिटी नेमली होती, राज्यातल्या सगळ्या रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा नीट काम करतात की नाही हे पाहण्यासाठी. पुढं काय झालं? काहीच नाही. पुढच्या 5 वर्षात नवजात बाळांच्या नव्या कोऱ्या कक्षात पुन्हा तेच होतं. पुन्हा मुलं दगावतात. आणि जबाबदार कोण? कुणीच नाही. अधिकारी मंत्री आपणहून जबाबदारी घेत नाही. सरकार जबाबदारी निश्चित करत नाही. अगदीच कालवा झाला तर कंत्राटदारावर दोष देतात आणि मोकळं होतात. नाहीतर एखाद दुसरं निलंबन करायचं. बस झालं आमचं काम. पुन्हा एकदा सांगते, राज्यामध्ये जेव्हा आदिवासी आश्रमशाळेत मुली साप चावून मेल्या तेव्हाही सांगितलं होतं, मंत्र्यांची मंत्रीपदं आणि अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या जात नाहीत ना, तोपर्यंत यातलं काहीही सुधारणार नाही. यांच्या अकाउंटेबिलिटी फिक्स करा, गुन्हे दाखल करा, जेलमध्ये पाठवा, तेव्हा सरळ होतील. नाहीतर गरिबांची लेकरं अशीच मरत राहतील, पण हे मात्र चौकशीच्या फायलींना चिकटून राहतील.